रामकृष्ण हरी. तुम्हा सगळ्यांचे स्वानंद रामा ह्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत श्री गणेश पुराण कथासारमधील अध्याय 29, 30 व 31. त्याआधी तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून ह्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पुढील अध्याय बघण्यासाठी ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तसेच कथा आवडल्यास लाईक करा, जेणेकरून इतर श्रोत्यांनासुद्धा ह्या कथेचा आनंद घेता येईल. तर मग चला आता आपण सुरुवात करूया. अध्याय 29. देवर्षींनी सांगितलेला उपाय. रुक्मांगद जड अंतकरणाने एका वटवृक्षाखाली बसला होता. त्याचे विचारचक्र सुरूच होते. काही दिवसानंतर तो वडाच्या झाडाखाली बसून श्री गणेश प्रसन्न व्हावा म्हणून तप करू लागला. तो डोळे मिटून अखंडपणे ओम गम गणपतये नमः असा मंत्र म्हणत होता. त्याच्यावर ऋतूंचा काही परिणाम होत नव्हता. देवर्षी नारदांनी रुक्मांगदास तप करताना पाहिले. त्यांनी आपल्या दिव्य दृष्टीने जाणले की हा कशासाठी तप करत आहे. नारद मुनी स्वर्गलोकातून पृथ्वी तलावर आले. नारद मुनी रुक्मांगदाकडे गेले व म्हणाले, वत्स, डोळे उघड. तुला मी एक युक्ती सांगतो, त्यामुळे तुझे दुर्गंधीयुक्त शरीर पूर्ववत होईल. रुक्मांगदाने आपले नेत्रकमल उघडले. त्यानंतर रुक्मांगदाने प्रथम नारद मुनींना नमस्कार केला. रुक्मांगदाने आपली सर्व व्यथा नारदांना सांगितली. त्यावर नारद मुनी म्हणाले, या जगात 3 गुणांची माणसे आहेत, सात्विक, राजस व तामस. मुकुंदा ही ऋषीपत्नी असल्यामुळे सात्विक होती, पण तुझ्या रूपामुळे तिच्या मनातील तामसी भाव जागृत झाला. तू मात्र तामसी भावावर नियंत्रण राखलेस. हे तिला आवडले नाही, त्यामुळे तिने तुला शाप दिला. तुझी जर तिने ही अवस्था केली तर स्त्री लंपट कामाधीन पुरुषांची काय अवस्था होत असेल हे नारायणालाच ठाऊक असेल. असू दे, भूतकाळात जे काही झाले ते विसरून भविष्यकाळात काय उपाययोजना करायची ते लक्षात घे. मी काही दिवसांपूर्वी एक दिव्य चमत्कार पाहिला, तो तुला सांगतो. त्यामध्ये तुझेच कल्याण आहे. विदर्भात कदंब नावाचे सुंदर नगर आहे. तेथे चिंतामणी श्री गजाननाचे प्राचीन मंदिर आहे. तेथे अनेक गणेश भक्त नवसासाठी येतात. तो सर्व भक्तांची मनोकामना पूर्ण करतो. त्या मंदिरासमोर एक पवित्र जलकुंड आहे. त्या कुंडात अक्षय पाणी असते. तेथे श्री गजाननाची पवित्र पावले उमटलेली आहेत. तेथे एक यात्रेकरू आला होता. त्यालासुद्धा कुष्ठरोग झाला होता. त्याने श्री गजाननास कुष्ठरोग बरा होऊ दे म्हणून नवस केला होता. त्याने श्री गणेशास असा नवस केला होता की जर तू माझा हा दुर्धर कुष्ठरोग पूर्ण बरा केलास तर तुला 1,000 माव्याचे मोदक अर्पण करेन. एके दिवशी भ्रमंती करत तो आपल्या मित्रांबरोबर कदंब येथे आला होता. सर्वांनी श्री गणेशाचे दर्शन घेण्यापूर्वी जलकुंडात स्नान केले. त्या कुष्ठरोगी यात्रेकरूने त्या पवित्र जलकुंडात स्नान केल्यानंतर त्याचे शरीर पूर्वीप्रमाणे सुंदर झाले. त्याला खूप आनंद झाला. त्याने विनायकाचे आभार मानले व दुसऱ्या दिवशी ताबडतोब 1,000 माव्याचे मोदक गणेशास अर्पण केले. गजाननास तो खूप आवडला. त्यामुळे श्री गणेशाने आपल्या सेवकांना पाठवून दिले. सेवकांनी त्या यात्रेकरूस एका दिव्य विमानात बसवून गणेशलोकी नेले. श्री गणेशाने त्याला आपल्या चरणांजवळ स्थान दिले. त्याचे जीवन धन्य झाले. नारद मुनी म्हणाले, तुला ऋषीपत्नीच्या शापामुळे कुष्ठरोग झाला आहे. यातून सुटण्याचा एकच उपाय म्हणजे चिंतामणी गजाननाच्या मंदिरासमोरील पवित्र जलकुंडात स्नान करणे होय. श्री गजानन दयाळू आहे, भक्तवत्सल आहे. तू सुद्धा श्री गजाननाचाच उपासक आहेस. तुझी पुण्याईसुद्धा खूप आहे. गजाननाने त्या यात्रेकरूचा कुष्ठरोग जसा नाहीसा केला तसा तो तुझासुद्धा कुष्ठरोग बरा करेल. आता लवकरात लवकर तिकडे जाण्याची तयारी कर. देव तुझे कल्याण करो. रुक्मांगदाने नारद मुनींचे आभार मानले व म्हणाला, देवर्षी,
आपण माझ्यासारख्या सामान्य मनुष्यास दर्शन दिले, त्यामुळे मी आपला ऋणी आहे. तुमच्या दर्शनाने मनुष्याची सर्व पापे नाहीशी होतात. तुमची खूप दिवस भेट न झाल्यास खुद्द लक्ष्मीपतीसुद्धा बेचैन होतो. तुम्ही सर्व ज्ञानी आहात. तुम्हाला त्रैलोक्यातील सर्व गोष्टींची माहिती असते. तुम्ही विष्णूंच्या अनेक भक्तांना अनमोल मार्गदर्शन केलेस. देवर्षी, आता तुम्ही मला त्या तीर्थाची कथा सविस्तर सांगा. ती कथा ऐकण्यासाठी माझे कान आतुरलेले आहेत. आपल्या दिव्यवाणीने ती कथा सांगण्यास प्रारंभ करावा ही नम्र विनंती. येथेच आपला अध्याय 29वा समाप्त होतो. आता आपण बघूया अध्याय 30वा. देवेंद्रास अहिल्याचा मोह. राजपुत्र रुक्मान गदाची आतुरता पाहून नारद मुनी म्हणाले, एके दिवशी मी स्वर्गातील इंद्रलोकात गेले होतो. तेथे इंद्राने माझे यथोचित स्वागत केले व माझी पाद्यपूजा केली. त्यानंतर देवेंद्र म्हणाला, देवर्षी, आपण पृथ्वी तलावर गेला होता. तेथे तुम्हाला काही चमत्कार दिसला का? असा काही चमत्कार असल्यास कृपया तो सांगावा. मला माहीत होते की देवेंद्र हा स्त्री लंपट आहे. देवांचा राजा असूनही त्याला इंद्रियांवर विजय मिळवता येत नव्हता. स्वतःच्या सुंदर पत्नीस विसरून तो सदैव अप्सरांचे नृत्य पाहण्यात दंग असायचा. मला त्याची परीक्षा घ्यायची होती. म्हणून मी त्याला म्हटले, देवेंद्रा, मी आज भ्रमंती करत पृथ्वी तलावरच्या गौतमी ऋषींच्या आश्रमात गेलो होतो. आश्रमात गौतमी ऋषी सपत्नीक बसले होते. त्यांच्या पत्नीचे नाव अहिल्या आहे. त्या अहिल्याच्या रूपगुणांचे काय वर्णन करावे. 16,000 देखणी अशी ती स्त्री आहे. तिचे तारुण्य पाहून एखादा मनुष्यसुद्धा कामातुर होईल. ती इतकी लावण्यवती आहे की मी सुद्धा कामातुर झालो, पण नारायणाने मला वाचवले. तिच्यासमोर रंभा, उर्वशी, मेनका इत्यादी देवांगना तुच्छ आहेत. तू तिचे लावण्य पाहिलेस तर तुझ्या पत्नीस विसरून जाऊन तिच्याशीच रममाण होशील. तू एकदा पृथ्वी तलावर जाऊन ये. तिच्या सौंदर्याने तू नक्कीच वेडा होशील. अशा लावण्यवती स्त्रीचे दर्शन तुला त्रैलोक्यात होणार नाही. ती सुंदरा तुझ्या इंद्रलोकात आली तर इंद्रलोकाची शोभा वाढेल. अहिल्याचे रूपवर्णन ऐकून देवेंद्र कामातुर झाला. आपण काही झाले तरी तिला इंद्रलोकात आणावे असा त्याने निश्चय केला. तो संधीची वाट पाहू लागला. एके दिवशी त्याला संधी मिळाली. गौतम ऋषी स्नानासाठी नदीवर गेले होते. ते इंद्राने पाहिले. इंद्राने आपल्या मायेने रूप बदलून गौतम ऋषींचे रूप घेतले व आश्रमात गेला. आश्रमात आल्यानंतर इंद्र अहिल्याकडे गेला. म्हणजेच गौतम ऋषींचे रूप घेऊन तो अहिल्याकडे गेला व अहिल्यास त्यावेळी थोडी शंका आली. ती म्हणाली, स्वामी, तुम्ही ऋषी आहात. वेळी अवेळी कोणतीही कामे करू नयेत. प्रत्येक गोष्टीस वेळ असते. मनुष्याने रात्री कामसुख मिळवायचे असते. आता तर दिवस आहे. जे स्त्री लंपट दुराचारी लोक असतात तेच काळवेळ न पाहता स्त्रीशी रममाण होतात. मी आपली इच्छा रात्री पूर्ण करेन. तोपर्यंत आपण धीर धरावा. मला एक गोष्ट सांगा, एवढ्या लवकर तुम्ही स्नान करून कसे काय आलात? गौतम ऋषींचे रूप धारण करून गेलेला देवेंद्र म्हणाला, सुंदरे, मी नित्यनेमाप्रमाणे नदीवर स्नानासाठी गेलो होतो. तेथे एक लावण्यवती अप्सरा स्नान करत होती. तिचे हावभाव पाहून माझ्या शरीरात कामाने प्रवेश केला. पण माझ्या मनाने सांगितले की स्वस्त्रीकडे जा. मी तुझा पती आहे. पती परमेश्वराने दिलेली कोणतीही आज्ञा पत्नीने ताबडतोब मानावी. आपल्या पतिराजांचे हे बोलणे ऐकून अहिल्या म्हणाली, स्वामी, स्त्री सुखासाठी एवढे आतुर होणे आपणास शोभा देत नाही. आपण थोर ऋषी आहात. स्वर्गापर्यंत आपली कीर्ती पोहोचली आहे. प्रत्येक मनुष्याने आपल्या इंद्रियाचे संयमन करण्यास शिकले पाहिजे. मनुष्य हा इंद्रियांचा दास होतो. त्यामुळे त्याच्या जीवनात दुःखच निर्माण होते. इंद्रियांकडून मिळणारे सुख हे क्षणभंगूर असते. मनुष्याने कितीही भोग घेतला तरी त्याचा कामाग्नी शांत होत नाही. मनुष्याची सर्व इंद्रिये मनुष्यास मोहाच्या दरीतून ढकलून देतात. काम, क्रोध, लोभ ही 3 नरकाची महाद्वारे आहेत, असे आपणच मला 2 दिवसांपूर्वी सांगितले होते. लोकांसांगे ब्रह्मज्ञान व आपण कोरडे पाषाण अशी आपली स्थिती झाली आहे. आता आपलीच इच्छा आहे तर मी पूर्ण करते. धर्मपत्नीचे कर्तव्य मला पार
पाडलेच पाहिजे असा उपदेश केल्यानंतर ती त्याच्याशी रममाण झाली. इंद्राच्या सर्वांगाला सुवास येत होता, त्यामुळे अहिल्याने ताबडतोब ओळखले की हा कोणीतरी परपुरुष आहे, आपल्या पतीचे रूप घेऊन आला आहे. ती ताबडतोब त्याला म्हणाली, स्त्री लंपटा, माझ्या पती परमेश्वराचे रूप घेऊन मला फसवणारा तू कोण आहेस ते लवकर सांग. मी एका ऋषींची पत्नी आहे, त्यामुळे माझ्याकडे सुद्धा शाप देण्याची योग्यता आहे. लवकर सांग, नाहीतर शाप देऊन तुझे इथेच मी भस्म करेन. अहिल्याची धमकी ऐकून देवेंद्र घाबरला व त्याने आपले मूळ रूप प्रकट केले. तो म्हणाला, मी देवांचा राजा इंद्र उर्फ देवेंद्र. माझे वाहन ऐरावत आहे. मी इंद्रलोकात असतो. मी देवांचा राजा असूनही मला स्त्री सुख अत्यंत प्रिय आहे. कोणतीही सुंदर स्त्री दिसली की मी कामातुर होतो. मला सर्व देवदेवता स्त्री लंपट म्हणून चिडवतात, पण मी तिकडे लक्ष देत नाही. मला जे काही आवडते ते मी मिळवल्याशिवाय शांत बसत नाही. तुझे हे अनुपम सौंदर्य पाहून मी तुझ्या मोहात पडलो. तू माझ्याबरोबर स्वर्गात चल. मी तुला माझी पट्ट राणी बनवतो. तुला तिथे काही कमी पडू देणार नाही. सर्व देवदेवता माझी आज्ञा मानतात. आता तू पण माझी आज्ञा मानून स्वर्गलोकात चल. तू आता पतिव्रता राहिली नाहीस. मी तुझे पावित्र्य नष्ट केले आहे. हे सर्व काही तुझ्या पतीस समजल्यास तो तुझा नक्कीच त्याग करेल. त्यामुळे लवकर स्वर्गात चल. इंद्राचे भाषण ऐकून अहिल्या म्हणाली, अरे देवेंद्रा, तुला हे घोर पाप करताना लाजलज्जा का वाटली नाही? देवेंद्र असलास तरी परस्त्रीबरोबर रममाण होणे तुला शोभते का? तुझ्या हातून महापाप घडले आहे. त्याचे फळ तुला भविष्यकाळात नक्कीच मिळेल. तू आता इथून चालता हो. मला तुझे तोंड पाहण्याचीही इच्छा नाही. जरी माझे पतिव्रत भ्रष्ट झालेले असले तरी मी पती परमेश्वरास सर्व काही समजावून सांगेल. ते मला नक्कीच माफ करतील व तुला कठोर शाप देतील. त्यांचे तपसामर्थ्य मोठे आहे, त्यामुळे शापाअग्नीत तू होरपळून जाशील. आता जसे पाप केलेस तसे पाप पुन्हा करू नकोस. परस्त्रीवर वाईट दृष्टी ठेवत जाऊ नकोस. परस्त्री ही मातेप्रमाणे असते हे लक्षात ठेव. स्त्रियांबद्दल मनात आदर ठेव. अनमोल मनुष्यदेह सार्थकी लावावा. आता पतिराजास काय सांगायचे असा विचार अहिल्या करत बसली. येथेच अध्याय 30 समाप्त होतो. आता आपण बघूया अध्याय 31. गौतम ऋषींचा शाप. अहिल्या व इंद्राचे संभाषण सुरूच होते. तेवढ्यात थोर तपस्वी गौतम ऋषी स्नान संध्या आटोपून आले. त्यांची प्रियतमा अहिल्या नित्यनेमाने चरणकमल धुण्यासाठी पाणी घेऊन उभी असायची, पण आज त्यांना अहिल्याचे दर्शन झाले नाही. त्यामुळे त्यांनी अहिल्यास हाका मारण्यास सुरुवात केली. अहिल्या आपल्या पती परमेश्वरासाठी दररोज व्याघ्रासन मांडून ठेवत असे. आज ऋषींना व्याघ्रासनसुद्धा दिसले नाही. गौतम ऋषींना वाटले की आपल्या पत्नीची तब्येत बरी नसेल. तेवढ्यात तिथे अहिल्या आली. गौतम ऋषींना तिला विचारले की का ग, आज व्याघ्रासन का मांडून ठेवले नाहीस? तुझी तब्येत बरी आहे ना? असा प्रश्न केल्यानंतर तिचे हातपाय थरथर कापू लागले. तिला घाम फुटला. ती खाली मान घालून शांततेने उभी होती. अहिल्याने प्रथम आपल्या पतीस नमस्कार केला व काय घटना घडली ते सविस्तर सांगितले. यात तिचा थोडासुद्धा दोष नव्हता हे सुद्धा तिने दाखवून दिले. सर्व काही देवेंद्रामुळे झाले असे अहिल्याने सांगितले. आपल्या धर्मपत्नीचे भाषण ऐकून गौतम ऋषींना क्रोध अनावर झाला. ते अहिल्यास रागावून म्हणाले, तू इतकी पतिव्रता असून सुद्धा कशी काय फसलीस? तू दिव्य दृष्टीने इंद्राचे कपट ओळखायला हवे होते. तो माझे रूप घेऊन आला तरी तो मीच आहे का हे तू पडताळून पाहायला हवे होते. हे जग फार विचित्र आहे. या जगातील पुरुषास स्वतःपेक्षा दुसऱ्याची बायको देखणी दिसते व स्त्रीस दुसऱ्याचा नवरा सुंदर दिसतो. त्यामुळे सर्वत्र भोगवाद वाढला आहे. प्रत्येक स्त्री पुरुषाने आपल्या जीवनसाथीबरोबर एकनिष्ठ राहावे. आता जे झाले त्याला आपण काय करणार? पण तुझे शील भ्रष्ट झाले आहे. तुला इंद्राने नासवले आहे. तू व इंद्र दोघेही या महापापात सामील आहात. त्यामुळे मी तुला शाप देतो की तू शिळा म्हणजेच दगड होऊन पडशील. काही वर्षानंतर सीतापती श्रीराम जेव्हा येथे येतील तेव्हा त्यांच्याच पवित्र चरणकमलांच्या स्पर्शाने तुझा उद्धार होईल व आपल्या दोघांची भेट पुन्हा होईल. असा शाप दिल्यानंतर ताबडतोब अहिल्या शिळा होऊन पडली. ते भयानक दृश्य पाहून इंद्र थरथर कापू लागला.
आता इथून पटकन निघून न गेल्यास हा गौतम ऋषी आपल्याला सोडणार नाही हे त्याने मनोमन ओळखले. त्यामुळे त्याने ताबडतोब मांजराचे रूप घेतले व आश्रमातून बाहेर पडू लागला. पण गौतम ऋषींनी आपल्या दिव्य दृष्टीने इंद्राचा डाव ओळखला व म्हणाले, अरे धूर्ता स्त्री लंपटा, तुला देवांचा राजा कोणी व कशासाठी बनवले? अनेक स्त्रियांची नादी लागून त्यांना फसवून तू 33 कोटी देवदेवतांना खाली मान घालावयास लावली. देवांनी असा व्यभिचार स्वैराचार करण्यास सुरुवात केली तर पृथ्वीवरील सामान्य मनुष्य काय करणार? तो सुद्धा अनेक स्त्रियांच्या पाठीमागे लागणार. तुला अनेक देवदेवतांनी ऋषीमुनींनी स्त्री संघापासून दूर राहण्याचा उपदेश केला, पण तुझ्यावर काही परिणाम झाला नाही. आता तरी स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न कर. स्त्रीचे सौंदर्य हे क्षणभंगूर असते. तू फारच वाईट कृत्य केलेस. अहिल्याचे शील तू भ्रष्ट केलेस. त्यामुळे मी तुला शाप देतो की तुझ्या सर्वांगावर 1,000 भोके पडतील. त्या 1,000 भोकांमुळे तुझे शरीर घाणेरडे दिसेल. तुझी पत्नीसुद्धा तुझ्यापासून दूर जाईल. सर्व देवदेवता तुला लांबूनच नमस्कार करतील. जा आता इथून चालता हो ठगा. गौतम ऋषींच्या दिव्य शापवाणीने इंद्राच्या सर्वांगावर 1,000 भोके पडली. ती 1,000 भोके पाहून इंद्रास आपली चूक कळून आली. तो ऋषींना म्हणाला, खरोखरच माझ्या हातून पाप झाले आहे. स्त्री म्हणजे केवळ साकारयुक्त मायाभ्रमच आहे, म्हणून तिला प्रमदा असे म्हणतात. तिच्या संगतीने अनेक श्रेष्ठ जन फसले गेले आहेत. स्त्री संग हा अत्यंत दुःखकारक आहे. स्त्री देहाशी जे पुरुष रममान होतात ते मनुष्यरूपी किडेच आहेत. प्रत्येक पुरुषास वाटते की स्त्री किती सुंदर आहे, पण त्याला माहीत नसते की स्त्रीच्या शरीरात त्वचा, मांस, रुधिर, स्नायू, मेद, मज्जा, हाडांचा ढीग, मलमूत्र इत्यादी ठासून भरलेले असते. अशा स्त्री देहावर जे रममान होतात ते घाणीतले किडेच आहेत. यात काहीही शंका नाही. आपल्या उपदेशामुळे माझे डोळे उघडले. माझ्या कर्माचे फळ मला मिळाले. आता मी स्वर्ग लोकात जाणार नाही. ज्यामुळे माझा काम उफाळून आला व माझ्या सर्वांगास 1,000 भोके पडली, त्या कामदेवास मी कडक शासन करणार आहे. प्रत्येक मनुष्यास चांगल्या व वाईट कर्मांचे फळ व्यक्त व अव्यक्त रूपात मिळत असते. चांगल्या वाईट कर्मांची नोंद चित्रगुप्त नोंदवहीत करत असतो. असे म्हणून देवेंद्राने इंद्रगोप कीटकाचे रूप घेतले व कमळाच्या देठामध्ये हळूच लपून बसला. येथेच आपला अध्याय 31 समाप्त होतो. आता आपण पुढील व्हिडिओमध्ये अध्याय 32, 33 व 34 बघणार आहोत. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.